नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आज आपण युनिट नंबर 6 बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट यावरती चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे काय? सुरुवातीला पाहूयात. मीनिंग: ए बिझनेसमन मेंटेन ए कॅश बुक विथ बँक कॉलम इन हिज लेजर wherein he records all banking transactions. The bank column in his cash book represent bank current account. Bank, being the other party, records these transactions in their ledger known as passbook. When businessman deposits money or check into bank for collection, it is recorded in the cash book on the debit side of receipt side. Bank records these on the credit of receipt side of passbook. Similarly, when businessman issue check for making payment, it is recorded on the credit of or payment side of cash book. Bank records his transaction on the debit side or payment side of cash book or bank statement. Whatever is recorded by businessman in the cash book is invariably recorded in the passbook, bank statement. Ideally then, cash book, bank balance and passbook balance should be the same. The only difference would be that if cash book has debit balance, the passbook will have credit balance and vice versa. बघा, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट याला आपण बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणी पत्रक असं म्हणतो. बिझनेसमनच्या बाबतीमध्ये ज्यावेळी बिझनेसमन बँकेशी व्यवहार करत असतो, अशावेळी बिझनेसमन ज्यावेळी बँकेशी व्यवहार करत असतो त्यावेळी हा जो बिझनेसमन आहे म्हणजे व्यावसायिक आहे, हा आपल्या खात्यावरती होणाऱ्या व्यवहाराची माहिती त्याच्याजवळ असावी या कारणासाठी बँकेशी होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची नोंद तो स्वतःकडे ठेवत असतो. त्या नोंदीच्या पुस्तकाला कॅशबुक असं आपण म्हणतो. म्हणून व्यावसायिक हा कॅशबुक मेंटेन करत असतो. ज्यावेळी बँकेशी तो व्यवहार करेल त्यावेळी त्याच वेळी किंवा ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन तयार होतं आहे ऑन दॅट डेट तो त्या कॅशबुकमध्ये एंट्री पास करणार आहे. म्हणून बँकेमध्ये बँक मेंटेन करणारं जे पुस्तक असतं ते बँक स्टेटमेंट असतं आणि बँक स्टेटमेंटवरून ग्राहकांना त्यांच्या खात्याची माहिती त्यांना व्हावी या दृष्टीने बँक स्टेटमेंटची कॉपी कस्टमरला देते, म्हणजे खातेधारकाला देते. त्या पुस्तकाला आपण पासबुक असं म्हणतो. म्हणजे व्यावसायिक जे पुस्तक मेंटेन करतो ते कॅशबुक असतं आणि बँक जे पुस्तक मेंटेन करतं ते पासबुक असतं. म्हणून ज्यावेळी व्यावसायिकाच्या खात्यावरती एखादी अमाऊंट डेबिट असेल, अशावेळी कॅशबुकमध्ये पण ती अमाऊंट पेमेंट बाजूला दाखवली जाईल आणि बँकेच्या अकाउंटवरती पण ती बाजू विथड्रॉवलमध्ये दाखवली जाईल. म्हणून ज्यावेळी व्यावसायिक धनादेशाचं शोधन करत असेल, म्हणजे धनादेश तो वटवत असेल, धनादेश देत असेल, पेड करत असेल, अशावेळी त्याच्या खात्यामधून रक्कम ही कमी किंवा जास्त होत असणार आहे. म्हणून या सर्व व्यवहारांची नोंद जशी बँकेत होते तशीच तो आपल्या कॅशबुकमध्ये पण करत असतो. पर्यायाने काय होणार आहे, तर ज्यावेळी व्यावसायिक आपल्या खात्याची माहिती बँक स्टेटमेंटच्या आधारे
3 महिने असेल, 6 महिने असेल किंवा वर्षाला असेल, अशावेळी ज्यावेळी व्यावसायिक आपल्या खात्याचं बँक स्टेटमेंट काढेल, अशावेळी पासबुकवरती असणारा बॅलन्स आणि कॅशबुकवरती असणारा बॅलन्स हा सारखा असला पाहिजे. परंतु काही कारणांमुळे, काही ट्रान्झॅक्शन्समुळे हा बॅलन्स सेम असत नाही, सारखा असत नाही. मग सारखा नसल्यामुळे कॅशबुक आणि पासबुक या दोन्ही पुस्तकांचा मेळ घालणं गरजेचं असतं, बॅलन्स सेम करणं गरजेचं असतं. म्हणून कॅशबुक आणि पासबुकचा बॅलन्स सारखा करण्यासाठी बँकेला एक स्टेटमेंट तयार करावं लागतं. त्याला आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट असं म्हणतो. मग हे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट काय आहे? तर कॅशबुक आणि पासबुक या दोन्ही पुस्तकामध्ये कोणकोणत्या कारणांमुळे फरक झालेला आहे, बॅलन्समध्ये का तफावत निर्माण झाली, हे शोधून ती ट्रान्झॅक्शन त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला लिहायची असतात किंवा आपल्याला ते ट्रान्झॅक्शन शोधायची असतात. आणि ती चूक शोधून कॅशबुकचा बॅलन्स आणि पासबुकचा बॅलन्स हा इक्वल करायचा असतो, सारखा करायचा असतो. त्याला आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. म्हणजे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटचं महत्त्व आणि गरज काय आहे पहा. फर्स्ट, इट एक्सप्लेन अँड क्लॅरिफाय द कॉजेस ऑफ डिसॲग्रीमेंट बिटवीन बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक अँड पासबुक. वेगवेगळी जी कारणं आहे की ज्या कारणांमुळे बँकेचं पासबुक आणि व्यावसायिकाचं कॅशबुक या पुस्तकामध्ये का फरक निर्माण झाला हे शोधण्यासाठी आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करतो. नंबर 2, इट हेल्प्स इन डिटेक्टिंग एरर्स अँड ओमिशन मेड इन पासबुक अँड कॅशबुक. आपल्याला कॅशबुक आणि पासबुकमध्ये कोणत्या चुका झालेल्या आहेत त्या डिटेक्ट करायच्या आहेत, शोधायच्या आहेत. मग या चुका शोधण्यासाठी आणि त्या दुरुस्त करण्यासाठी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. नंबर 3, इट रिड्यूस द चान्स ऑफ फ्रॉड बाय द स्टाफ डीलिंग इन कॅश. म्हणजे जे स्टाफ आहे तो स्टाफ फ्रॉड करू शकणार नाही किंवा फ्रॉडला आपण आणखी म्हणू शकतो की जे काही कॅशच्या बाबतीमध्ये धोके निर्माण होतात किंवा बनावटी ट्रान्झॅक्शन्स तयार केलेले असतात की ज्यामधून आपली फसवणूक होऊ शकते, अशा दृष्टिकोनाचे ट्रान्झॅक्शन्स किंवा कर्मचारी करू शकणार नाहीत, कारण त्यानंतर त्या चुका शोधल्या जाऊ शकतात. म्हणून फ्रॉड होऊ नये किंवा स्टाफ फ्रॉड करणार नाही या दृष्टिकोनातून देखील बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट हे महत्त्वाचं असणार आहे. नंबर 4, इट हेल्प्स टू चेक वेदर द बँक मेक्स प्रॉपर एंट्रीज फॉर बँकिंग ट्रान्झॅक्शन. बँकेशी रिलेटेड असणारे ट्रान्झॅक्शन दोन्ही बाजूला ज्यावेळी रेकॉर्ड होतात अशावेळी आपल्याला प्रॉपर एंट्रीज माहीत होणार आहे की ज्या दोन्ही बाजूला नोंदी झालेल्या आहेत की झालेल्या नाहीत, किंवा एखादं ट्रान्झॅक्शन घेण्याचं राहिलं असेल, त्याला आपण ओमिशन असं म्हणतो, गळतीच्या चुका असं म्हणतो, तर त्या चुका सुधारता येऊ शकतात. म्हणून प्रॉपरली एंट्री दोन्ही बाजूला ज्यावेळी होते त्यावेळी आपल्याला ॲक्च्युअल जी एंट्री आहे, ॲक्च्युअल जे ट्रान्झॅक्शन आहे ते रेकॉर्ड झालं की झालं नाही हे समजण्यासाठी देखील याची गरज आहे किंवा महत्त्व आहे. नंबर 5, इट हेल्प्स टू हॅव ए मॉरल चेक ऑन द स्टाफ ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन टू कीप कॅशबुक अप टू डेट. बघा की जे बँक कर्मचारी आहे या बँक कर्मचाऱ्यांनी ज्या ज्यावेळी ट्रान्झॅक्शन होईल
त्यावेळी त्याच तारखेला ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. परंतु बऱ्याच वेळा कर्मचारी हे ट्रान्झॅक्शन लिहिण्याचं टाळाटाळ करू शकतात, हलगर्जीपणा करू शकतात, की जेणेकरून ज्यावेळी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आपण तयार करतो, या गोष्टीमुळे ज्या गळतीच्या चुका आहेत, म्हणजे ट्रान्झॅक्शन लिहिण्याचंच राहून गेलं असेल, चुकीचं लिहिलं असेल, अशा गोष्टी घडू नयेत याची काळजी कर्मचारी घेतात. कारण त्यांना माहिती आहे की पुढे ज्यावेळी दोन्हीकडे ट्रान्झॅक्शन चेक होतील त्यावेळी या चुका निघणार आहेत. म्हणून एक प्रकारचं नैतिक दडपण कर्मचाऱ्यांवर असणार आहे. म्हणून बँक कर्मचाऱ्यांवर या ज्या नोंदी आहेत त्या अद्ययावत ठेवण्याकरता एक नैतिक दडपण निर्माण करण्याचं काम बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट करत असतं. अँड लास्ट, नंबर 6, it is an important mechanism of internal check and gives information of cash flow and outflow. बघा, एक यंत्रणा असते ज्याला आपण ऑडिट असं म्हणतो. या ऑडिटच्या माध्यमातून व्यवसायामध्ये होणारे जे काही व्यवहार आहेत, या व्यवहाराच्या संदर्भामध्ये ऑडिटर ऑडिट करण्याचं काम करतो. मग ज्यावेळी ऑडिटचं काम चालू असतं अशावेळी आपल्याकडे जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून कॅशबुक हे चेक केलेलं असतं. मग कॅशबुक चेक करण्याकरता आपल्याला आवश्यक काय आहे, तर बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. आणि बँक स्टेटमेंटवरूनच आपण पासबुक तयार करतो. म्हणजेच पासबुक ही बँक स्टेटमेंटची कॉपी आहे. मग ज्यावेळी बँक स्टेटमेंटची कॉपी जर पासबुक असेल तर पर्यायाने कॅशबुक आणि पासबुक अशा दोन्ही पुस्तकांचा बॅलन्स सेम असणं गरजेचं असतं. म्हणून जी काही यंत्रणा आहे की जी अंकेक्षणाचं काम करते त्यासाठी तुम्हाला या बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटची मदत होणार आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी महत्त्व असणार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून साधारणतः ही नीड अँड इम्पॉर्टन्स ही बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटची आहेत. मग आता साधारणतः बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कसं असतं त्यासाठी बघा, स्क्रीनवरती तुम्हाला फॉर्मॅट दिसत आहे की स्पेसिमेन ऑफ बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट ॲज ऑन, ज्या तारखेला आपण बँक स्टेटमेंट तयार करतोय ती तारीख येणार आहे. साधा आणि सोपा फॉर्मॅट आहे बघा. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज एक इनर कॉलम आहे पहिला आणि दुसरा आउटर कॉलम आहे. मग सुरुवातीला आपण बँक बॅलन्स किंवा ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक किंवा पासबुक कोणत्या पुस्तकाचा बॅलन्सचा जो काही डिफरन्स आहे तो शोधण्याकरता आपण सुरुवातीला जो काही ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण लिहितोय. त्यानंतर जी वेगवेगळी कारणं आहेत ती पुढे आपण पाहणार आहोत की त्या वेगवेगळ्या कारणानुसार काही ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत तर काही ट्रान्झॅक्शन्स आपल्याला लेस करायचे आहेत. मग आता ॲड आणि लेस कशी करणार आहोत आपण, तर जी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटची जी कारणं आहेत की आपण का तयार करतोय, की ज्या काही झालेल्या चुका आहेत त्या चुकांची दुरुस्ती ज्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये असणार आहे ती ट्रान्झॅक्शन्स आपल्याला ॲड आणि लेसमध्ये टाकावी लागतात. त्याप्रमाणे आपण ते वर्गीकरण करणार आहोत. ठीक आहे. तर व्यवस्थित फॉर्मॅट पहा की त्यामध्ये कशा प्रकारचे रकाने तयार केलेले आहेत, कॉलम्स काय आहेत आणि लिहिण्याची काय पद्धती आहे, ॲड आणि लेसमध्ये काय लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ डिफरंट इन कॅशबुक अँड पासबुक. मग आता कॅशबुक आणि पासबुक या दोन्ही पुस्तकामध्ये तफावत निर्माण होण्याची कुठली कुठली कारणं आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. प्रमुख 2 महत्त्वाची कारणं आहेत, ड्यू टू टाईम डिफरन्स आणि ड्यू टू एरर अँड ओमिशन मेड बाय बँक ऑर बिझनेसमन. पहिल्या कारणामध्ये की टाईम डिफरन्स आहे, वेळेचा फरकामुळे होणारी तफावत, आणि ड्यू टू एरर अँड ओमिशन मेड बाय द बँक ऑर बिझनेसमन. ओमिशन याचा अर्थ गळतीच्या चुका आणि गळतीच्या चुका. म्हणजेच काही अनपेक्षितपणे चुका होतात आणि काही चुका
या ट्रान्झॅक्शन न लिहिण्यामुळे होतात. म्हणून ओमिशन जे आहे त्या ओमिशनच्या अंडर येणारे जे एरर्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि मूळतः जे एरर बँक किंवा बिझनेसमन यांच्याकडून झालेले आहेत. ठीक आहे. तर बघा, ड्यू टू टाईम डिफरन्स याच्यामध्ये फर्स्ट म्हणले ट्रान्झॅक्शन दॅट ॲपियर इन द कॅशबुक बट नॉट इन पासबुक. जी ट्रान्झॅक्शन फक्त कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केलेली आहे, पासबुकमध्ये रेकॉर्ड केलेली नाही, अशामध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आणि चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. चेक इश्यू केला पण प्रेझेंट झाला नाही, चेक डिपॉझिट केला पण बँकेने तो क्लिअर केलेला नाही. त्यानंतर बी म्हटलं आहे ट्रान्झॅक्शन दॅट ॲपियर इन पासबुक बट नॉट इन कॅशबुक. काही ट्रान्झॅक्शन हे फक्त पासबुकमध्ये रेकॉर्ड केलेली आहेत, ती कॅशबुकमध्ये रेकॉर्ड झालेली नाहीत. त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएटेड बाय बँक, डायरेक्ट कलेक्शन ऑफ इन्कम ऑन बिहाफ ऑफ कस्टमर, डायरेक्ट पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस बाय बँक, बँक चार्जेस, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट, कमिशन चार्ज बाय बँक, डिसऑनर ऑफ चेक ऑर बिल्स ऑफ एक्सचेंज, अमाऊंट डायरेक्टली डिपॉझिटेड इन द बँक अकाउंट. आता ही कारणं जी आहेत ती आपण क्रमाने पाहणारच आहोत, फक्त मी यादी वाचून दाखवतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्यू टू एरर अँड ओमिशन मेड बाय बँक ऑर बिझनेसमन. याच्यामध्ये एक 5 कारणं आहेत. रेकॉर्डेड ऑन रॉंग साईड, रेकॉर्डिंग रॉंग अमाऊंट, रॉंग बॅलन्सिंग अँड टोटलिंग, डबल रेकॉर्डिंग, ओमिशन ऑफ ए ट्रान्झॅक्शन. ही जी विविध कॉजेसेस आहेत ही आपल्याला पुन्हा एकदा पाहायची आहेत, क्रमाने पाहायची आहेत किंवा विस्तृत अर्थाने पाहायचे आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. बाकी जी काही कॉजेसेस आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.